नमस्कार मित्रांनो, आज आपण आलो एक कोरबारस मावळात छोटेखानी घनगड किल्ल्याची भटकंती करण्यासाठी। तर पुण्याहून निघून मुळशी धरणाच्या बाजूने आपण निवे फाट्याने लोणावळ्याकडे जाणार रोडला मिळतो। तिथून कुंडली गादरी डाव्या बाजूला ठेवत आपण एकुल्याकडे कूच करतो। तर हा वाटेत आम्हाला बुलबुल मरणावस्थेत पडलेला दिसला। त्याला उचलून थोडं रस्त्याच्या बाजूला ठेवून आम्ही घनगडाकडे आमचा मोर्चा वळवला। एकोलीच्या दिशेने जात असताना उजव्या बाजूला हा कोरीगड लांबूनच आपलं लक्ष वेधतो। भांबर्डे गावाजवळ पोहोचताच हे तीन सुळके नवरा नवरी करवली आपल्याला रस्त्यातूनच दर्शन देतात। बैलावरून बघितले असता हे ताजमहालासारखे भासतात। पुढे आल्यानंतर माठाचा डोंगर दिसतो आणि त्याच्या बाजूलाच पलीकडे घनगड किल्ला आहे। समोर आहे आता घनगड किल्ला, जो आपल्याला एकोले गावात पोहोचल्यानंतर समोर दिसतो। गावातून किल्ल्याच्या वाटेला लागल्यानंतर लगेचच एक शिव मंदिर आपल्याला दिसतं। त्याच्या परिसरात विरगळी तोफगोळे आपल्याला पाहायला मिळतात। बाजूला एक बोर्ड पण आहे, त्यामध्ये विरगळ कशी पाहावी याबद्दल माहिती दिलेली आहे। अगदी माहितीपूर्ण असा बोर्ड हा विरगळबद्दल। पुढे घनदाट झाडे भरल्या वाटेने आपण पुढे गेल्यानंतर गारजाई देवीचं मंदिर लागतं। किल्ला अगदी छोटा असल्या कारणाने झाडे भरला टप्पा ओलांडल्यानंतर आपल्याला एक कातळ टप्पा लागतो। तो एक 10 मिनिटात चढून वरती गेलो की आपण किल्ल्याच्या तटबंदीपाशी येऊन पोहोचतो। डावीकडे ही महारखिंड दिसते, महारखिंड। तिथे एक नॅचरल दगडावर दगड ठेवलेलं आपल्याला पाहायला मिळतं। बरेच भटके इथे फोटो काढतात। तिथून उजव्या बाजूलाच थोडं वरती हे असं कातळात पायऱ्या बनवलेल्या आहेत आणि तिथून पुढे एक छान गुहा आपल्याला पाहायला मिळते। टेहळणीसाठी ही गुहा असावी। या बाजूला पुढे ताम्हिणी घाटाचं छान दर्शन होतं। बऱ्याच घाटवाटा मी आता तुम्हाला पुढे व्हिडिओमध्ये सांगेलच। ही अशी एक छान गुहा आपल्याला पाहायला मिळते, उजव्या हातालाच आहे। थोडं एका बाजूला घसरण आहे, तर व्यवस्थित जाऊन ती गुहा बघावी। ही अशी आयताकृती गुहा आहे, स्पेस अशी। हा गुहेतून पुढे मारठाण्याचा डोंगर दिसतोय, एकदम मस्त अशी फ्रेम। मारखिंडीतून परत किल्ल्याच्या वाटेला लागता उजव्या हाताला आपल्याला एक दगड मुख्य भिंतीला टेकलेला दिसतो, त्यातून तयार झालेली कमान। बरेच भटक्यांचे फोटो या फ्रेममध्ये पाहिलेले आहेत, मी पण फोटो काढून घेतले त्यात। तिथून पुढं शिडीच्या वाटेने आपण एक कातळ टप्पा ओलांडल्यानंतर हा भग्नावस्थेत असलेला दरवाजा लागतो। दरवाजातून आपण आता किल्ल्याच्या माथ्यावर पोहोचतो। आता किल्ल्याबद्दल इतिहास माहिती हे तुम्ही बाकी व्हिडिओमध्ये बघितलं असेल, पण या किल्ल्यावरून दिसणाऱ्या घाटवाटा, डोंगर आणि आजूबाजू परिसर, किल्ले याबद्दल आता मी थोडक्यात माहिती देतो। नमस्कार मित्रांनो, आता आपण आहोत घनगड किल्ल्यावर। तर या घनगड किल्ल्यावरून दिसणारा आजूबाजूचा परिसर याबद्दल मी थोडक्यात माहिती देतो। हा एक घनगड माथ्यावरील भगवा। इकडे मुळशी डॅमचं बॅकवॉटर दिसते। हा मारठाण्याचा डोंगर, त्याच्या मागे दिसतोय तो जांभळ्या डोंगर, कुंडलिका व्हॅली जवळचा। हे जे समोर दिसते ते हिरडीचं पठार, जी जांभळ्या डोंगराच्या मागून जी अंधारबन ट्रेल येते ती पुढे गाढवलोट घाट नागशेतमध्ये उतरतो। इकडे आलो तर हे आहे विस्तीर्ण असं केवणीचं पठार। या केवणीच्या पठारावरून हा जो दांड दिसतोय तो घोंडांड उतरतो। पुढे ह्या इकडे गुटका संगावी गावं आहेत, तर इकडे डेऱ्या घाट घोंडांच्या समोरून एकदम चढून येतो वरती। घोंडांच्या मागे आहे केवणीच्या पोटात खडसांबळे लेणी, त्याच्या पलीकडे नळीची वाट। इकडे नांदण चढून येतो ठाकूरवाडीतून, जे सुधागडचं बेस आहे ठाकूरवाडी। हा हे सुधागडचं मोठं पठार। मागे सरसगड पण दिसतोय बघा।
इकडं आल्यानंतर आपल्याला हे तैलवायलाच्या कातळ भिंती दिसत आहेत. इथे या खाचत आहे भोरप्याची नाळ. इकडे माग घोडेजींची वाट आहे, त्याच्या पलीकडं सवाष्णी, नंतर वाघजाई, नंतर वारसदार अशा तैलवाईला पठारावरून उतरणाऱ्या वाट आहेत. ही एकोली व्हॅली, ते भोरंबी वॉटरफॉल आहे. या साईडला आल्यानंतर हा साल्टरचा डोंगर, इथे खिंड दिसतीये. तिकडून आपण लोणावळ्यातून जर तैलवाईलाकडे आलो तर गाडी वाट आहे. मागे पान डोंगर दिसतोय आंबेटेप जवळचा. असा मस्त नजारा दिसतो घनगडवरून. केवणीच्या पठारावरून उतरणाऱ्या वाटांची लवकरच भटकंती करून त्यांचा अनुभव पण तुमच्या सोबत शेअर करीन. तर अशी ही घनगड किल्ल्याची भटकंती करून किल्ल्याची उतराई करत भांबुर्डे गावाजवळ एक क्रिकेटचे टुर्नामेंट चालू होते. ते 2 ओव्हर बघितल्या मस्त या सुळक्यांच्या सानिध्यात. उजवीकडे हा आता माठण्याचं डोंगर. यावेळी परतीचा मार्ग लोणावळा बाजूने निवडला. मस्त मोरगिरी, कोरीगड यांचं छान दर्शन घेत घराकडे प्रस्थान केले. तर मित्रांनो, अशाच माहितीपूर्ण व्हिडिओंसाठी आपला चॅनल नक्की सबस्क्राईब करा. यापुढेही मी किल्ल्यावरून दिसणाऱ्या परिसरांची माहिती, परत घाटवाटांचे भटकंती अनुभव व्हिडिओद्वारे शेअर करण्याचा मी नक्कीच प्रयत्न करीन. तर भेटूया आपण आता पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.